आज आपण 2 ते 3 महिने टिकणारी, शरीराला गुणकारी व ताटाची चव वाढवणारी कढीपत्ता चटणी करतोय. नमस्कार, टेस्ट बाय शीतल रेसिपीमध्ये आपले स्वागत आहे. तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया. प्रथम आपण कढई गरम करायला ठेवू आणि त्यात 1 चमचा तेल घालूया. तेल गरम झाले की त्यात एक मोठा बाउल म्हणजेच 2 कप एवढा कढीपत्ता घालून घेऊ. हा स्वच्छ धुवून नितळून घेतला आहे. आता हा कुरकुरीत होईपर्यंत मंद आचेवर आपण ह्याला चांगले परतून घेणार आहोत. दोन मिनिटे परतून घेतले की त्यामध्ये आपण 14 ते 15 पुदिन्याची पाने घालूया. पुदिन्याची पाने ही ऑप्शनल आहेत, पण तुमच्याकडे असल्यास नक्की घाला. त्याने चटणीची चव खूपच पटीने वाढते. आता ही पुदिनाची पानं पण आपण कुरकुरीत होईपर्यंत एकत्र परतून घेणार आहोत. बघा, छान कुरकुरीत झाली आहेत ही पाने. आता कढईतून काढून घेऊ. आपल्याला कढीपत्ता मंद आचेवर परतायला 4 मिनिटे लागली. आता कढईत उरलेल्या तेलामध्ये आपण अर्धा कप शेंगदाणे घालून घेऊ आणि हेही 2 मिनिटं चांगले परतून घेऊया. 2 मिनिटं शेंगदाणे परतून झाले की आपण त्याच्यात 2 चमचा तीळ, 1 चमचा जिरं आणि 5-6 लसणाच्या पाकळ्या घालून मिनिटभर परतून घेणार आहोत. आता ह्यात भाजकी डाळ घालून घेणार आहोत. ही 2 चमचे भाजकी डाळ आहे. भाजकी डाळ परतून घेतली की आपण त्यात पाव कप सुक्क खिसलेले खोबरे घातले आहे आणि 5 बेडग्या मिरच्या घातल्या आहेत. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तिखट कमी जास्त करू शकता. आता हे सगळे मिश्रण मंद आचेवर चांगले परतून घ्यायचे आहे. आता हे 6 ते 7 मिनिटे झाली आहेत. आता आपण हे थंड करून घेऊ. आपले मिश्रण थंड झाले आहे. आता हे मिश्रण मिक्सरमध्ये भांड्यात काढून घेणार आहोत. त्यातच आपण कढीपत्ता आणि पुदिन्याची कुरकुरीत झालेली पानेही घालून घेऊ. आता ह्यामध्ये सुके मसाले घालूया. त्यासाठी आपण 1 चमचा आमचूर पावडर आणि 1 चमचा मीठ घालून घेत आहोत. आपण ही 2 ते 3 महिने टिकणारी चटणी बनवत आहोत, म्हणून ह्याला सगळे सुकेच मसाले घातले आहेत. आता हे मिक्सरमध्ये सगळे मिश्रण वाटून घेऊ. ही चटणी रवाळ अशी वाटायची आहे. बघा, मस्त अशी चटणी आपली तयार आहे. ही चटणी जर तुम्हाला आवडली असेल तर प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करा. पूर्ण रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद.